हाय हॅलो नमस्कार. मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज इथे कटिंग करणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला शेअर करा आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. सुरू करूया. प्रिन्सेस कट 34 साईज अगदी सोप्या भाषेत तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. इथे आपली लांबी आहे 13 इंच आपली फुल लेंथ आहे. त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन आपण ॲड केली तर 14 इंच आपण इथे टाकायचं आहे. इथे शोल्डर घ्यायची आहे 5.5. 34 साईजला 5.5 इंचाची शोल्डर कंपल्सरी घ्यायची आहे डीप गळ्यासाठी. आर्मोल घ्यायचा आहे 6 इंचाचा आणि उभी रेषा आखून घ्यायची आहे. आता जिथे आर्मोलची रेषा संपते तिथे आपली छातीची रेषा सुरू होते, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. त्याच्या आधी आपण घेऊया नेक विथ 2.5 इंच म्हणजे 2.5 इंच म्हणजे गळा रुंदी असते ती. आणि त्याच्यानंतर जी लाईन येते आपल्या गळ्याची पाठच्या बॅक नेकची ती आहे आपली 9.5 इंच म्हणजे 9 इंच आपला गळा आहे आणि अर्धा इंच आपण त्याच्यामध्ये ॲड केला आहे बरोबर. आता रेषा आखून घेऊया आपण. इथे अर्धा इंच देऊन गळ्याचा शेप आखून घेऊया. हा गोल शेप आहे, तुम्हाला हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता. आता गळ्याच्या साईडनं शोल्डर उतार द्यायचा आहे 0.75 आणि बोटनेक जर तुम्ही शिवत असाल तर तुम्हाला खांद्याच्या साईडून शोल्डर स्लोप द्यायचा आहे. आणि जिथे आता आपली आर्मोलची रेषा संपते तिथे छातीची रेषा सुरू होते आणि आपली छाती आहे 34 इंच. 34चा चौथा भाग केला तर 8.5 इंच असा होतो. त्याच्यामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत. शक्यतो नवीन शिकणाऱ्यांनी 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. आता इथे काकेमध्ये जरा चुन्या वगैरे आल्या किंवा अशा सुरकुत्या पडतात काहींच्या, म्हणजे असे जर त्याची छाती ब्रॉड असली किंवा अशी, तर तिथे सगळ्या साईजेससाठी 0.25 आतमधून तुम्हाला रेषा आडवी आखायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आर्मोल शेप द्यायचा आहे. शोल्डरपासून आर्मोलचं जिथे संपतं तिथे सेंटर काढून आपल्याला हा शेप द्यायचा असतो. तो आपण 1.5 इंचावर दिलेला आहे. सगळी मार्किंग सगळी मेजरमेंट मी इथे तुम्हाला शो करून दाखवलेलीच आहे. जर तुम्हाला समजले नसेल तर तुम्ही नक्की ब्लाऊज शिवून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा. अगदी सोप्या भाषेत तुम्हालाही सहज समजेल अशा भाषेत मी इथे शिकवत आहे. आता आपली इकडे बेस्ट लाईन म्हणजे कमरेची जी रेषा आहे ती आहे 7.5 म्हणजे 30 इंचाची आपली कंबर आहे. त्याचा चौथा भाग केला तर 7.5 इंच असा होतो. त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण टक्ससाठी घेतो आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशी करून आपण वेस्ट लाईन इथे आखून घेऊ. जिथून छातीची रेषा आणि वेस्ट लाईन अशी आखून घ्यायची आहे. आणि जिथे 2 इंच शिलाई मार्जिन केली आहे तिथे सुद्धा ॲड करायचं आहे. रेषा आपली मार्जिन आखून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण हा शिवण क्लास शक्यतो खास गरीब विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे चालू, तर तुम्ही नक्की याचा फायदा घ्या. माझ्या चॅनलवर असे नवीन क्लासेस तसे नवीन खूप काही शिकायला मिळणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे वरचा जो व्हर्टिकल टक्स आहे तो मी 4.5 इंच घेतला आहे, कारण आपला ॲपेक्स पॉईंट 10 इंचावर आलेला आहे. त्याच्यामुळे आडव्या साईडनं 4 इंच आणि उभ्या साईडनं 4.5 इंच असा मी घेतला आहे. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण इथे नेक्स्ट कट करून घेऊया. इथे मी कट करून तुम्हाला सांगते. जसं आपण दिला आहे, जसे मार्किंग केली आहे त्याच्यावरच कट करायचं, इकडे तिकडे करायचं नाही. त्याच्यामुळे आपल्या कमी जास्त होऊ शकतात, माप चुकू शकतात. त्याच्यामुळे जिथे कट केला आहे, जिथे मार्किंग केली आहे तिथूनच कट करायचं आहे, हे लक्षात ठेवा. छातीकडच्या साईडने मी 1/2 इंच ठेवला क्रॉस, कारण आपल्या काकीमध्ये चुन्या येतात त्यासाठी. आता इथे मी कट करून घेते. शोल्डर स्लोप वगैरे काय असेल तो कट करून घ्यायचा.
आता इथे दुसरा कागद घेतला आहे आणि त्याच्यावर आपण बॅक पार्ट ठेवला आहे आणि आहे तसाच ड्रॉ करून घेणार आहोत. तुम्ही पण जसा आहे तसाच ड्रॉ करून घ्यायचा आहे. इकडे तिकडे जास्त मेजरमेंट वाढवायची नाही. जसं आहे तसंच कट करून तिथे आखून घ्यायचं आहे. जसं फ्रंट साईड आपण आता फ्रंट साईडचं ड्राफ्टिंग करत आहोत. दाखवल्याप्रमाणे जशी आपण बॅकला मापं घेतली तशीच फ्रंटलाच घ्यायची आहेत. 8.5ची छाती आहे, त्याच्यात 2 इंच आपण ॲड करणार आहोत आणि शिलाई मार्जिन देऊन तिथे रेषा आखून घेणार आहोत. आर्मोल 6 इंचाची घेतली आहे फ्रंट साईडला आणि बॅकला पण 6 इंचाची घेतली आहे. शोल्डर 5.5 इंचाची घेतली आहे बॅकला, फ्रंटला पण तेवढीच घेणार आहोत. हे लक्षात ठेवा. इथे मापं बदलत नाही. जर तुमचा बॅक बोटनेक आणि पुढे डीप असेल तरच मापं बदलतात, अन्यथा बदलत नाही. इथे वेस्टलाईन घेतली आहे 7.5 अधिक 2 इंच. ओके. जे फ्रंट साईडला आपण काही टक्स वगैरे देत नाही, नंतर आपण टक्स ॲड करणार आहोत. आता इथे मी शिलाई मार्जिन आखून घेते अशा पद्धतीत. जसं आपण बॅकला 0.25 आतमध्ये घेतलं तसं फ्रंटला सुद्धा घ्यायचं आहे, विसरायचं नाही. इथे आपण फ्रंट गळा घेणार आहोत 6 इंचाचा. तुम्हाला मेजरमेंट मी पहिल्याच वेळी दिलेली आहेत, ती बघून घ्या. 6 इंच आणि अर्धा इंच आपण त्याच्यात ॲड करून 6.5 इंचावर आपण इथे फ्रंटचा नेक शेप देणार आहोत. 6.5 इंचावर सगळ्या साईजसाठी नेकला अर्धा इंच वाढवणं कंपल्सरी आहे. आता इथे फ्रंट शोल्डर पण तेवढाच द्यायचा आहे जो बॅकला दिला आहे. बॅक म्हणजे पाठच्या भागाला तुम्ही दिला आहे तोच. आणि 1 इंचाचं मार्किंग देऊन आर्मोल शेप इकडे द्यायचा आहे. बॅक आर्मोल शेप आपला 1.5 इंचाचा असतो आणि फ्रंट आर्मोल शेप आपला 1 इंचाचा असतो. हे सगळ्या साईजसाठी अवेलेबल आहे. आता 2 इंच एक्स्ट्रा लाईन घ्यायची आहे प्रिन्सेस कटसाठी. 2 इंचेस एक्स्ट्रा कमर साईडने घ्यायचा आहे आणि 0.5 एक्स्ट्रा चेस्ट साईडनं घ्यायचा आहे. आणि चेस्ट साईड आणि कमरेची रेषा ती जॉईंट करून घ्यायची आहे तिरकस बाजूने. अशा पद्धतीत जशी मी आखून घेतली तशीच आखून घ्यायची आहे. आता ही 34 साईजचा ब्लाऊज आहे, बरोबर ना. मग इथे 34 साईजला आता आपला आडवा टक्स किती येणार? 34चा 10वा भाग करायचा आपल्याला. 34चा 10वा भाग केला तर प्रिन्सेस कटचा जो टक्स आहे आडवा तो मिळतो. मग मला इथे 3.4 भेटला, पण मी इथे 3.5 वर मार्किंग केली. आणि अर्धा इंच इथे बॉटम साईडला आधी आपण आखून घेऊया. अर्धा इंच जे एक्स्ट्रा तो वाढवायचाच असतो कपडा. 4 टक्स असू दे, कटोरी असू दे, एक्स्ट्रा फ्रंट साईड कट करताना वाढवावाच लागतो. आणि इथे 4.5 आपण व्हर्टिकल टक्स देणार आहोत जो की उभा टक्स. आडवा टक्स आपला किती आला? 3.5 आला आणि उभा टक्स आपला किती आला? 4.5 आला. आता उभा टक्स 4.5 का आला? तर शोल्डर पट्टी आपली आहे त्याचा आपण मीडियम सेंटर केला आणि त्या सेंटरपासून आपला अपेक्स पॉईंट मोजला 10 इंचावर आणि जेवढी राहिलेला खालून जो भाग आहे तो 4.5 इंच आला, म्हणून तो 4.5 इंच आपण इथे दिलेला आहे. आता साईडनं आपल्याला 2.2 इंचाचं आडवा घेऊन 2.5 इंचाचा उभा टक्स मारला आणि प्रिन्सेस कटचा आकार दिला. अशा पद्धतीत द्यायचा आहे प्रिन्सेस कट. आणि जिथे आपला आर्मोल साईड असते तिथून अर्धा इंच आपल्याला कट करायचा आहे, कारण तिथून आपल्याला टक्स मारायचा असतो. टक्स तुम्ही मारू शकता किंवा नाही मारला तरी चालतो, कारण आपला फुगा जास्त येऊ नये यासाठी, आपली कटोरी चपटी बसते ना ह्यासाठी तो अर्धा पाव इंच आपल्याला टक्स द्यायचा असतो. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. मैत्रिणींनो, मी असेच ब्लाऊजचे तुम्हाला कटिंग्स शिकवणार आहे सगळे साईजचे. त्याच्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ हा पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल.
तुम्हाला एक्स्ट्रा कुठेही क्लास करायची गरज नाही. माझ्या चॅनलमधून तुम्हाला सगळं काही शिकायला मिळणार आहे. आणि माझी रिक्वेस्ट एकच आहे की माझे जे चॅनलवर जे व्हिडिओ येतात ते तुम्ही पूर्ण बघा, अजिबात कुठेही स्किप करू नका, कारण त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत आणि ह्या टिप्स तुम्हाला शिवणकामासाठी खूप उपयोगी पडणार आहेत. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला आधी नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आता इथे मी अर्धा इंच उभ्या साईडनं कमी करणार आहे आणि हे तुम्ही शिवताना सुद्धा कमी करू शकता. जिथे तुम्हाला जर तुमचा कपडा उरतोच अर्धा इंच तो कमी करू शकता, पण त्याच्या आधी आपण ना पेपर कटिंगवरच केलं तर काय बिघडत नाही, समजलं. आता जे आहे ना ते तसंच तुम्ही कटिंग करायचं आहे. याच्या आधी मी 38, 34, 30 असे मी खूप बरेच काही प्रिन्सेस कट दाखवले आहेत बोटनेकचे वगैरे, ते बघून घ्या एकदा. प्रत्येक साईजनुसार प्रत्येक शोल्डर विल्डर बदलत असते, तर तुम्ही ते बघून घ्या एकदा. आता इथे मी जे आडवे मार्किंग केली आहे ना ते मी कट करून घेते, म्हणजे आपला ब्लाऊज परफेक्ट बसला. बघा तुम्ही मैत्रिणींनो, शिवूनच बघा, 1 नंबर ब्लाऊज बसला आहे मला. तुम्हाला पण बसेल. पण मी शिवतानाचा जो व्हिडिओ काढला नाही, कारण मी ऑलरेडी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही आहे. जर तुमची रिक्वेस्ट असेल तर मी नक्की टाकीन, मला फक्त कमेंट्स करा. आणि तुम्हाला कोणत्या साईजचा कटोरी ब्लाऊज किंवा हाय नेक ब्लाऊज वगैरे कोणते हवे असतील ना, माझ्याकडे पेपर पॅटर्न आहेत, अवेलेबल आहेत, तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. कटोरी, 4 टक्स, प्रिन्सेस, बोटनेक सगळ्या प्रकारचे आपल्याकडे अवेलेबल आहेत पेपर पॅटर्न. तुम्ही डायरेक्ट ते पेपर ठेवून ब्लाऊज शिवू शकता, स्वतःचा असू दे, कस्टमरचा असू दे. तर नवीन माझे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी, तर नवीन मैत्रिणी ताई आहेत, तर त्यांनी माझ्या व्हिडिओतून शिकलात तर चांगलाच फायदा होईल तुम्हाला. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, हे फ्रंट पार्ट 1, 2 आणि बॅक साईड आहे. आता ह्याच्यासोबत मी तुम्हाला आता स्लीव्स कटिंग पण दाखवणार आहे, पण त्याच्या आधी ना मैत्रिणींनो, मी तुम्हाला ना बाही चार्ट दिला आहे व्हिडिओवर माझ्या चॅनलवर. माझ्या चॅनलला जाऊन नक्की ते विजिट करा. जे बाहीचा चार्ट, बाहीनुसार किती कॅप हाईट कमी होते, किती जास्त वाढते, ते सगळं दिलेलं आहे. तुमची छाती किती आहे त्या छाती अंदाजात किंवा मुंड्यानुसार किंवा गळ्यानुसार किती तुमची कॅप हाईट कमी होते, वाढते, ते सगळं तुम्हाला इन डिटेल मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही एकदा तो चार्ट बघून घ्या. आता इथे आपलं 34 साईज छाती आहे, बरोबर ना. 34 छातीच्या अनुसार किंवा मुंड्याच्या अनुसार आपल्याला बाही कशी तयार करता येते ते पण मी तिकडे सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे सांगते. आता इथे मला बाहीची उंची 10 इंच घ्यायची आहे. मी आता छोट्या बाह्या खूप दाखवल्या माझ्या व्हिडिओतून. आता मी तुम्हाला एक मोठी बाही दाखवते 10 इंचाची. तर आपल्याला उंची घ्यायची आहे 10 इंच, अधिक त्याच्यात अर्धा इंच, 1 इंच मिक्स करायचं आहे, कारण शोल्डरला अर्धा इंच आणि खाली आपल्याला अस्तरचं असेल तर अर्धा इंच फोल्डेडला जातो, बरोबर. आता इथे साईडने, डाव्या साईडनं 1.5 इंच आणि कॅप हाईट घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच, कारण 10 जर उंची असेल तर कॅप हाईट 3 इंच लागते कंपल्सरी. 4 ते 6 असतील तर 2-2.5 लागतं, 2.5 इंच कॅप हाईट लागतो. आणि आतल्या साईडनं आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायची आहे. जशी तुम्ही ब्लाऊजला कटिंग करताना फ्रंट बॅकला 2 इंच शिलाई मार्जिन घेतली, तर स्लीव्जला पण तेवढीच घ्यायची आहे, कमी घ्यायची नाही. त्याच्यामुळे कमी घेतली तर आपलं तिथे कमी पडू शकतं. आता इथे मी फिशचा आकार देत आहे. तुम्हाला जर फिश आकार नाही आला, तुम्ही काय करा माहिती आहे, फ्रेंच कर्व मिळतो बाजारात 20-25 रुपयाला, तो घ्यायचा आणि फिशचा आकार द्यायचा. शक्यतो हाताने द्या, खूप छान येतो. प्रयत्न करा, प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. आता इथे 1.5 इंच आपण वरच्या साईडने घेतला आहोत. आता आपल्याला इथे दंडघेर घ्यायचा आहे. स्लीव्स राऊंड आपला आहे 6 इंच, अधिक त्याच्यात
सॉरी वरती 1.5 इंच लिहिलं आहे, इथे 2 इंच आपल्याला घ्यायचं आहे. वरती 2 घेतलं, मग खाली पण 2च इंच घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इथे रेषा आखून घ्यायची आहे. अशा पद्धतीत आपले फ्रंट, बॅक, स्लीव्ह सगळं कटिंग करून दाखवलेलं आहे. आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओचा खूप उपयोग झाला असेल किंवा होणार असणार. तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर करा सगळ्या मैत्रिणींपर्यंत. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीत आपल्याला ही स्लीव्स कंप्लीट आपण कटिंग आणि ड्रॉ केली आहे. ड्रॉ करून कटिंग केली आहे. आता इथे फ्रंटचा आपल्याला पार्ट जो की फ्रंट शेप दिला होता तो पण कट करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला सांगते, जो निमुळता भाग आहे तो फ्रंटला आणि जो उभार असा डोंगरासारखा भाग आहे तो बॅक साईडला द्यायचा असतो. त्याच्यामुळे आपली स्लीव्स परफेक्ट बसते, काकीत चुन्या वगैरे येत नाही. अशा पद्धतीत हे पेपर कटिंग रेडी झाले आहे. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन.